नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अधिपती आणि ओंक्या दोघंही बोलत असतात. अचानक मीटिंग आलेली असते, त्यामुळे अधिपतीला ऑफिसमध्ये पुन्हा यावं लागलेलं असतं. ओंक्याने त्याला परत बोलवून घेतलेलं असतं. हे सगळं कारस्थान केलेलं असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त भुवनेश्वरी मॅडमनी. त्यांनी हा सगळा गोंधळ घातलेला असतो. आणि मग ओंक्या म्हणत असतो, अधिपती खरंच अरे सॉरी, तुला जायचं होतं वहिनींना भेटायला, मीच तुला एवढं जा म्हणून गई घातलेली आणि काहीच उपयोग झाला नाहीये आणि तुला पुन्हा ऑफिसमध्ये यावं लागलंय. तर अधिपती म्हणतो की ठीक आहे. तेवढ्यातच त्यांचं बोलणं चाललेलं असतं. हां, काय सह्या करायच्यात ते सांग, त्या सह्या करतो आणि जाऊन येतो, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यातच आता ऑफिसमधले मॅनेजर असतात ते येतात आणि म्हणतात की ते सप्लायर आलेले आहेत मीटिंगसाठी. तेव्हा ओंक्या म्हणतो की आपण 2-3 दिवसांनी बोलूया का त्यांना. तेव्हा अधिपती म्हणतो नाही नाही नको, आता आलेत ना ते सप्लायर, त्यांच्याशी मी बोलून घेतो आणि बाकीच्या गोष्टी करून घेतो, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अधिपतीला पुढच्या मीटिंगसाठी जावं लागणार असतं. हा सगळा डाव आखलेला असतो तो भुवनेश्वरीने आणि या एवढ्याच वेळात जे घडायचं आहे ते घडत असतं. म्हणजे या वेळेमध्येच बऱ्याच गोष्टी घडणार असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता ओंक्या म्हणत असतो अधिपती, तेव्हा अधिपती म्हणतो की मी मीटिंग ही करून घेतो, असं अधिपतीचं म्हणणं असतं. आणि तो मीटिंग करण्यासाठी आता तयारीत असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अधिपती जेव्हा आता बोलत असतो, ओंक्याला सांगत असतो, तेव्हा ओंक्या आणि अधिपती दोघंही म्हणतात की ठीक आहे. अधिपतीच्या मागे कामांचा आता सपाटा सुरू झालेला असतो. एक झालं की एक झालं की एक. त्याला अक्षराला भेटायला जायचं आहे, पण ऑफिसमधली त्याच्या मागची कामं काही केल्या संपत नसतात. त्याला तिथून हालताच येत नसतं. इकडं भुवनेश्वरीने दुर्गीला बोलवलेलं असतं. तिच्या हातामध्ये ती नोटीस दिलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता तिथे फॅक्टरीवर जायचं आहे आणि ही नोटीस अधिपतींच्या हाती पोचली पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं नाव कुठेही आलं नाही पाहिजे. ही नोटीस फक्त आणि फक्त वकिलांनी दिलेली आहे एवढंच सांगायचं आहे, एवढं लक्षात ठेव. त्याचबरोबर तिच्या हातामध्ये पैशाचं पाकिटही दिलेलं असतं आणि तिला ह्या गोष्टी करायला सांगितलेल्या असतात. आता लगेचच दुर्गी हे काम करण्यासाठी निघालेली असते आणि तिला हे काम करायचं असतं, म्हणूनच तिनं एवढा सगळा गोंधळ चालू केलेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं की दुर्गी तिथं फॅक्टरीच्या बाहेर येते आणि तिथं आल्यानंतर आता फॅक्टरीच्या बाहेर तिने वामनला बोलवून घेते आणि त्या वामनला म्हणू लागते की हे काम तुला करावं लागेल आणि कुणाला काहीही कळू द्यायचं नाही. काहीही झालं तरी हे सगळं जे काय आहे ते आम्ही दिले, हे कोणालाही सांगायचं नाही आहे. वकील आले होते आणि वकिलांनी हे सगळं दिलेलं आहे, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असं ती त्या वामनला सांगत असते. आणि वामनला एक पैशाचं बंडल काढून देते. त्यामुळं वामन म्हणतो की नाही ठीक आहे, ही गोष्ट कोणापर्यंतही जाणार नाही, असं वामननेही स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता वामनने पैशाचे घेतलेलं असतात आणि त्याचबरोबर ते एनवलप घेतलेलं असतं आणि हे एनवलप अधिपतीला द्यायचं आहे. आता वामनमध्ये तेवढं धाडस नसतं की ते एनवलप डायरेक्टली तो अधिपतीला देऊ शकेल. त्याला मात्र अधिपतीचीही भीती वाटत असते आणि त्यामुळं त्याने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांतपणे ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर त्याने मात्र ह्या गोष्टी करायला सुरुवात तिथे केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आता अक्षराला घरी सगळेजण समजवत असतात, म्हणत असतात की काय चाललंय नक्की हे सगळं, कारण काहीही झालं तरीही अक्षराचं हे वागणं चुकीचं आहे असं तिला सांगितलं जात असतं. अक्षरा म्हणत असते शक्यच नाही, काहीही झालं तरी अधिपती माझ्याशी असं वागू शकत नाहीयेत. अधिपतींवर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि अधिपती मला डिवोर्सची नोटीस पाठवू शकत नाहीत. अधिपतींवरती माझा पूर्ण विश्वास आहे, ते असं करू शकत नाहीत. तेव्हा इकडे लगेचच बोलत असते ती म्हणजे इरा. अगं ताई, काय विश्वास ठेवतेस तू, त्यांनी तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे आणि अजूनही तुझा त्यांच्यावरती विश्वास आहे, असं इरा बोलत असते. तेव्हा इकडे बाबा त्याचबरोबर आई तिथं सगळेजण असतात. बाबा म्हणत असतात का अक्षरा काय चाललंय तुझं हे सगळं. तेव्हा अक्षरा म्हणत असते की नाही बाबा, मी जे बोलते ना त्या गोष्टीला अर्थ आहे. अधिपती असं करू शकत नाहीत, त्यांनी मला ही नोटीस पाठवलेलीच नाही आहे, माझा विश्वासच नाही बसू शकत, हे त्यांचं कामच नाही आहे. त्या दिवशी ते मला भेटले होते, ते म्हणले होते आपण भेटायचं आहे, बोलायचं आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, हे मला त्यांनी सांगितलं होतं. आणि आता ही नोटीस शक्यच नाही, हे काम त्यांचं नाही आहेच, हे दुसरंच कोणीतरी केलेलं आहे, एवढा अक्षराला ठाम विश्वास असतो. मग इकडे आता अक्षरा ही फोन लावते. अधिपतीचा फोन असतो तो तिचा फोन अधिपतीला लागतच नसतो. म्हणजे ते सगळं कारस्थान पण दुर्गी आणि भुवनेश्वरीने केलेलं असतं. त्यांनी अक्षराचा नंबर ब्लॉक केलेला असतो आणि मग शेवटी अक्षरा घरच्या फोनवर फोन लावते. तर भुवनेश्वरी घरच्या फोनवर आलेला फोन उचलते आणि मग इकडे बोलू लागते. तेव्हा अक्षरा म्हणत असते की मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात रस नाही. इथे इरा, बाबा त्याचबरोबर आई सगळेजण असतात आणि मग ही सांगत असते की मला तुमच्याशी नाही बोलायचं, माझं काम अधिपती
अधिपतींशी आहे, मला अधिपतींशी बोलायचं आहे, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तुम्ही काय बोलताय हे सगळं, असं भुवनेश्वरीला ती बोलत असते. आत्ताच्या आत्ता अधिपतींकडे फोन द्या, मला अधिपतींबरोबरच बोलायचं आहे, असं अक्षराचं म्हणणं असतं. भुवनेश्वरी म्हणत असते की हे बघा काय झालंय तुम्ही बघा तिकडं, तुमच्याकडे त्यांचा नंबर नाही आहे का, त्यांच्या मोबाईलवर फोन लावा. अक्षरा म्हणत असते मी त्यांच्या फोनवर फोन लावते पण त्यांचा फोन लागत नाही आहे, मी बराच वेळ झाला ट्राय करते. तेव्हा भुवनेश्वरी म्हणत असते म्हणजे अहो मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना काय झालंय. अक्षरा म्हणते इथे त्यांनी मला डिवोर्सची नोटीस पाठवली आणि तुमचं काय चाललंय हो, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. इकडे अधिपती बाहेर आलेला असतो, तो निघत असतो आणि त्याच वेळी जे कामगार भेटत आहे त्यांच्या सगळ्यांशी तो बोलत असतो. जाता जाता त्यांना सगळ्यांना सूचना देत असतो आणि तो निघतच असतो. परंतु इकडे अधिपतीकडे आता ओंक्या आलेला असतो. अधिपतीला निघायचं असतं. ओंक्या म्हणत असतो की अधिपती हे लेटर आले तुझ्यासाठी, वकील साहेब देऊन गेलेत, वामन सांगत होता. अधिपती म्हणतो बघ ना नक्की काय आहे ते, म्हणजे काय एवढं काय असणार आहे त्याच्यामध्ये, असं अधिपती सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे अधिपतीला आता ओंक्या विचारतो आणि तेव्हा अधिपती म्हणतो की अरे बघ रे काय पर्सनल बिझनेस तुमच्यापासून काय राहिलंय पर्सनल आमचं, असं लगेचच ओंक्या बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र अधिपती म्हणत असतो की अरे तुमचं जे काय आहे ना ते आता निपटून टाका बरं, असं अधिपती म्हणत असतो आणि ते लेटर ओंक्याला उघडायला सांगत असतो. आणि मग ओंक्या ती नोटीस उघडतो. नक्की काय आहे त्या नोटीसमध्ये हा प्रश्न ओंक्यालाही पडलेला असतो आणि त्याला धक्का बसतो. ओंक्या म्हणू लागतो की अधिपती अरे हे नोटीस बघ ना काय आहे, अरे डिवोर्सची नोटीस आहे. तेव्हा तो म्हणतो की अरे शिवानी वहिनी एवढ्या वैतागल्या वे तुला, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुला डिवोर्सची नोटीस पाठवली, काय रे हे आता काय करणार आहेस तू. तेव्हा ओंक्या म्हणतो की शिवानीने नाही पाठवलेली अधिपती, ही अक्षरा वहिनीने पाठवलेली नोटीस आहे तुझ्यासाठी. अधिपती म्हणतो काय सांगतोयस, आणि अधिपती ती नोटीस हातात घेतो आणि त्याला खरंच धक्का बसतो. इकडे तो म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता फोन लाव, पण अक्षराचा फोन असतो तो बिझी लागत असतो, कारण अक्षरा इकडे भुवनेश्वरी बरोबर बोलत असते. अक्षरा भुवनेश्वरीला म्हणत असते की मला अधिपती बरोबर बोलायचं आहे, मला अधिपती बरोबर बोलायचं आहे. पण मला मात्र एक प्रश्न पडलेला असतो की अक्षराच्या फोनमध्ये वेटिंगची सुविधा नाही आहे का, कारण इकडे अधिपतीला फोन व्यस्त लागत आहे. अधिपती इकडून फोन ट्राय करत आहे आणि इकडे अक्षरा ही फोनवर बोलत आहे. परंतु हे जे काय आहे त्यामुळं एक वेगळी शंका येत आहे. अक्षराच्या फोनमधून अधिपतीचा नंबर ब्लॉक झालेला आहे, हे जरी खरं असलं तरी अधिपतीच्या मोबाईलमधून पण ब्लॉक केलेला आहे. पण जर अधिपतीने फोन लावलेला असेल तर फोन लागायला हवा होता, पण तो फोन काही लागत नसतो, कारण इकडे भुवनेश्वरी फोनवरती बोलत असते. भुवनेश्वरीला तिचा डाव साधायचा असतो, गोष्टी तिला तिच्या पद्धतीनं हव्या असतात आणि ती त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे अक्षरा फोनवरती बोलत असते, भुवनेश्वरीला म्हणत असते की काय चाललंय तुमचं हे सगळं, थांबवा हे सगळं, तुम्ही मला आणि अधिपतींना वेगळं नाही करू शकत. तेव्हा ती म्हणत असते आठवतंय का तुम्हाला, म्हणजे आमची आई अशी म्हणते जर आपण कोणाचा संसार मोडला असेल तर आपल्या बाबतीत पण असंच होतं, म्हणजे तुमच्या बाबतीत पण असंच झालंय का, तुम्ही कोणाचा संसार मोडला होता का. कसं आहे आम्ही तर कोणाचा संसार मोडला नव्हता ना, त्यामुळे तुम्हाला विचारत आहे, असं भुवनेश्वरी बोलत असते. तेव्हा अक्षरा म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. भुवनेश्वरीचं स्पष्ट म्हणणं असतं की तुम्ही कोणाचा तरी संसार मोडलेला आहे म्हणून आत्ता तुमचा संसार मोडला जात आहे. अक्षरा म्हणत असते बाद झालं हो. तेव्हा इकडे भुवनेश्वरी म्हणत असते कळलं असेल तुम्हाला कुणी केलंय ते, आणि इकडे अधिपती पण फोनवर फोन लावत असतो. शेवटी तो म्हणतो की इराला फोन लावूया, आणि तेच मोठी चूक होते, घोडचूक होते अधिपतीकडून, कारण अधिपतीने इराला फोन लावलेला असतो. जी मूर्ख इरा, तिला जे सांगितलेलं आहे पैशांसाठी, ती प्रत्येक वेळेस अक्षराच्या सुखावर उठलेली असते आणि त्या इराला फोन लावलेला असतो. मग इकडे इराला फोन लावल्यानंतर या अधिपती त्याचबरोबर हे सगळेजण तिथं असतात आणि इराला फोन लावल्यावर अधिपती बोलत असतो. अधिपती म्हणत असतो काय झालंय इराताई, अक्षरा मॅडम कुठे आहेत, मास्तरीनबाई कुठे आहेत. तेव्हा ती म्हणते की काय झालं. तेव्हा अधिपती सांगतो की असं असं झालेलं आहे. ती म्हणते बरोबर आहे, असंच होणार होतं, कारण ताईला कधी एकदा तुमच्यापासून सुटका करून घेते असं झालेलं, कारण तुमच्यासारख्या वाडानी माणसाची आयुष्य कशाला काढायचं असंच तिच्या डोक्यात होतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अधिपतीला टेन्शन येतं. अधिपती म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही हे. तेव्हा ती म्हणत असते कसं आहे ताई निर्णय घेणार होती हे मला माहिती होतं, पण ती एवढ्या लवकर निर्णय घेईल असं मला वाटलं नव्हतं, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. अधिपतीला टेन्शन येऊ लागतं, हे सगळं काय चाललंय, मी हे सगळं काय ऐकतोय. म्हणजे इकडे मास्तरीनबाईंनी मला नोटीस पाठवली आहे, पण खरं तर हा खूप मोठा गोंधळ झालेला असतो. इकडे अधिपतीला जशी नोटीस आलेली असते
तशीच नोटीस अक्षराला आलेली असते. म्हणजे अपोजिट इकडे भुवनेश्वरी दोघांच्या डुप्लिकेट सह्या करून नोटीस पाठवायचं काम भुवनेश्वरीनं केलेलं असतं. आणि इकडे ओंक्या म्हणत असतो की काय झालं हे सगळं, वहिनींनी असं का केलेलं आहे. पण ओंक्या मात्र फोन करत नाही. ओंक्याने अक्षराला जर फोन केला किंवा अक्षराने फोन केला तरी त्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या, पण दोघांनीही एकमेकांना फोन केलेला नसतो. इकडे बाबा मात्र अक्षराला म्हणत असतात, शेवटी बघितलं ना, तुझा खूप विश्वास होता ना अधिपतींवर, ते तुझ्यासाठी करतील, तुझ्यासाठी एवढं सगळं असेल, पण अधिपतींनी काय केलं बघितलंस ना, काही उपयोग झालेला नाही आहे त्याचा. कारण अधिपतींना तुझ्यासाठी काही करायचंच नव्हतं आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या घडलेल्या आहेत. इकडे आता भुवनेश्वरीने अधिपतीला फोन केलेला असतो, पण अधिपतीचा फोन मात्र लागत नाही. पहिल्यांदा आणि नंतर फोन लागतो. ओंक्या फोन उचलतो. भुवनेश्वरी म्हणते, काय झालं, कुठं गेलेत अधिपती. तेव्हा मात्र इकडे ओंक्या म्हणतो की अधिपती बाहेर गेलेला आहे, कारण त्याचा फोन इथे विसरलाय. भुवनेश्वरी म्हणते, शेवटी काम झालेलं आहे मास्तरीणबाई, आता तुमची वाट लागलेली आहे. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अधिपती आणि अक्षरा यांना वेगळं करण्यासाठी भुवनेश्वरीनं जे कांड केलेलं आहे त्यावर अक्षरा म्हणत असते, शक्यच नाही, कारण माझ्या बाळाचं आणि माझं भविष्य अधिपती आहे, त्यांच्याबरोबरच आम्ही सुखाने राहणार आहोत. इकडे बाबा म्हणत असतात की अक्षरा विसर तू, कारण त्यांनी तुला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. तर इकडे भुवनेश्वरी म्हणत असते की आता त्यांनाच जर तुमच्यासोबत राहायचं नाही आहे तर तुम्ही काय करणार आहात, असं अधिपतीला समजावत असते. अधिपती म्हणत असतो, ठीक आहे, त्यांना जर हवं आहे तर ठीक आहे. पण इकडे अक्षरा मात्र ठाम असते, काहीही झालं तरीही अक्षरा म्हणत असते की मी ही अधिपतींसोबत सुखाने संसार करणारच आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.